ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः. सांख्ययोगः. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन. वेदांच्या ग्राह्यत्वाविषयी श्रीकृष्णांचा विवेक. भारतीय संस्कृतीत वेदांना परमेश्वराचे निश्वसित समजले जातं. वेद हे संस्कृत वाङ्मयातील पर्यायाने जागतिक वाङ्मयातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. वेदांमध्ये सर्व ज्ञान साठवलेलं आहे. वेद शब्दच मुळात विद म्हणजे जाणणे या धातूपासून सिद्ध झाला आहे. म्हणून वेद म्हणजे ज्ञान. वेद हे प्रत्यक्ष परमेश्वरापासून प्राप्त झालेले असल्यामुळं वेदात जे काही सांगितलं आहे ते सर्व प्रमाण मानणे ही भारतीय समाज मनाची धारणा आहे. श्रुतिवाक्यम प्रमाणम असं म्हटलं जातं. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्याही गोष्टीचे ग्राह्यत्व श्रुती प्रामाण्यावरून म्हणजेच वेदांच्या प्रामाण्यावरून ठरत असे. प्राचीन काळी तर वेद मानतो तो आस्तिक अशी आस्तिक शब्दाची व्याख्याच होती. श्रीकृष्णाने गीतेत वेदांचे ग्राह्यत्वाविषयी चर्चा केली आहे. वेदांच्या ग्राह्यत्वाचा मुद्दा उपस्थित होण्याचं कारण काय? महाभारत काळी लोक मोक्षप्राप्ती करता सर्व कर्मांचा त्याग करून संन्यास घेत असत. कारण कर्म म्हटलं की त्याचं फळ भोगायला लागणार. कर्मफळ भोगायला लागत असेल तर पुनर्जन्म प्राप्त होणार. मग मोक्षाची आशाच करायला नको. त्यावेळी अशी विचारसरणी होण्याचे कारण असं होतं की मीमांसक लोक वेदांमध्ये सांगितलेल्या स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या वगैरे काम्य कर्मांचे आचरण करत असत. त्यांची तर कर्म म्हणजेच ईश्वर अशी मान्यता होती. वेदांनी सांगितलेली काम्य कर्मे करावीत व इहलोकी व परलोकी स्वर्गात सुद्धा यथेच्छ भोग भोगावेत अशी त्यांची दृष्टी होती. शिवाय वेदांनीच अशी कर्मे सांगितली असल्यामुळे त्यांच्या प्रामाण्याविषयी शंका घेण्याचेही कारण नव्हते. तोच पगडा अर्जुनाच्या मनाबरही होता. त्यामुळे तो युद्ध सोडून देण्याची भाषा करत होता. म्हणून गीतेत श्रीकृष्णांना वेदांच्या प्रामाण्याविषयी चर्चा करावी लागली. मोक्षप्राप्ती करता संन्यास मार्ग प्रचलित होताच. श्रीकृष्ण कर्म आचरून मोक्षप्राप्ती करून घे असं सांगत होते. तेव्हा कर्ममार्ग सुद्धा वेदविरोधी नाही हे स्पष्ट करणे आवश्यक होते. त्यासाठी गीतेच्या 42 ते 45 या 3 श्लोकात भगवंतांनी वेदवादरत लोक वेदांच्या तत्वाकडे न पाहता अर्थवादात म्हणजे त्यात वर्णन केलेल्या गौण भागात रमतात. त्या गौण भागात वर्णन केलेले भोग ऐश्वर व स्वर्गप्राप्ती करून देणारी कर्मे मोठ्या आदराने करतातच. किंबहुना त्या व्यतिरिक्त वेदात काही सांगितलंच नाही असंही मानतात. वास्तविक वेद सुद्धा त्रिगुणात्मक आहेत. तेव्हा मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने त्यातील सात्विक भागाचा तेवढा स्वीकार करावा. त्यासाठी त्यांनी पाण्याने भरलेल्या सरोवराचा दृष्टांत दिला आहे. तहानलेला मनुष्य सरोवर जरी पाण्यानं भरलेलं असलं तरी त्यातील आपली तहान भागवण्या इतकेच पाणी पितं. त्याप्रमाणे मोक्षेच्छू मनुष्याने वेदांकडे पाहावं व आपल्याला उपयुक्त अशा सात्विक भागाचा स्वीकार करावा. थोडक्यात त्यातील कोणत्या भागाचा स्वीकार करावायचा हे विवेकानं ठरवावं असं श्रीकृष्णांचं सांगणं आहे. आणि त्यानंतर 47व्या श्लोकात त्यांनी कर्म व फळ याकडे वेगळ्या दृष्टीनं कसं पाहायचं ते सांगितलेलं आहे. 47वा श्लोक आहे कर्मण्येवाधिकार असते. या श्लोकात भगवंत सांगतात की तुझ्या कर्मांवर वेदांचा अधिकार आहे. म्हणजे वेद तुला कर्म कर असा अधिकारवाणीनं सांगू शकतात, पण त्या फलाचा उपभोगही घे असं ते अधिकारवाणीनं सांगू शकत नाहीत. म्हणजे वेदाने स्वधर्मानुसार येणारी कर्मे करायला सांगितली आहेत ती करावीत, पण त्या कर्मांच्या फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नये किंवा कर्मच करायचे नाही असंही करू नये. तसेच वेदांनी सांगितलेली सर्वच कर्मे करण्याची आवश्यकताही नाही. कारण वेद त्रिगुणाने युक्त आहेत. समाजात सात्विक राजस आणि तामस अशा तिन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. त्यामुळे वेदाने सर्वांसाठी कर्मे सांगितलेली आहेत. पण निस्त्रैगुण्य प्राप्त करायचे असेल तर वेदाने सांगितलेली काम्य कर्मे करून ते प्राप्त होणार नाही. स्वर्गेच्छेने केलेली कर्मे ते भोग भोगायला लावणारच. ती कशी मोक्षप्रद होतील? मग अशी पुष्पित वाणी ऐकून तिला भुलून जर काम्य कर्मे केली तर बुद्धी स्थिर होत नाही. तिथे आत्मबुद्धीचा उदय होत नाही. भगवंत सांगतात की वेद सुद्धा त्रिगुणाने युक्त आहेत व तुला तर त्रिगुणातीत व्हायचंय. म्हणून वेदाने अनेक कर्मे सांगितलेली असली तरी आपण त्यातली आपल्याला योग्य असतील तेवढीच कर्मे करावी. म्हणून भगवंत सांगतात की फलाचा अभिलाष सोडून योगस्थ होऊन कर्मे कर. आणि लगेचच पुढे त्यांनी समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे. समत्व बुद्धी म्हणजे योग. तेव्हा समत्व बुद्धीने कर्मे करावेत. आणि असा समत्व बुद्धियुक्त मनुष्य पुण्य व पाप दोन्ही टाकतो. म्हणजे त्याला दोन्ही प्रकारची कर्मफळे भोगावी लागत नाहीत.
आणि अशा कर्माला भगवंत योग म्हणजे कर्मातील कौशल्य म्हणत आहेत. एकूण कर्म 2 प्रकारे करता येते. एक फलेच्छा ठेवून, दुसरं फलेच्छा न ठेवता. फलेच्छेने केलेले कर्म हे निकृष्ट प्रकारचं आहे, तर फलाशा सोडून केलेले कर्म हे श्रेष्ठ प्रकारचं आहे. अशा प्रकारे वेदाने जरी कर्म कर अशी आज्ञा दिली असली तरी ते कर्म कसं करावं, वेदाची शिकवण विवेकाने कशी आचरणात आणावी, त्याविषयी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे. इथं 2रा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.